लगातार 6 घरफोड्या, पोलिसांपुढे मोठे आव्हान. रोहा तालुक्यातील नागोठणे येथे चोरांचा सुळसुळाट. लगातार 6 घरफोड्या, पोलिसांच्या पुढे मोठे आव्हान. नागोठणे या ठिकाणी लगातार 6 घर सोडून मुद्देमाल घेऊन गेलेले आहेत. नागोठणे येथे हुजरा मोहल्ला येथे एकाच बिल्डिंगमध्ये 2 ब्लॉक फोडून आतमधून लग्नासाठी आणलेला ऐवज ज्या वस्तू होत्या त्या चोरट्यांनी पळून नेल्या. दरवाजाचा लॉक फोडून आपला कडप्पा तोडून लोखंडी रोडने इतर ब्लॉकवाले जागे होऊ नये म्हणून त्यांच्या घरांच्या कड्या लावून हा सगळा पराक्रम चोरट्यांनी केला आहे. पोलिसांपुढे आज मोठा आव्हान आहे की या चोरट्यांना लवकरात लवकर पकडून जेरबंद करून नेलेल्या मुद्देमाल हा परत मिळवा. याकरता ज्यांच्या घरी चोरी झाले ते आशा करत आहेत. नागोठणे पोलीस ठाण्याचे अधिकारी सचिन कुलकर्णी व त्यांचे पदाधिकारी पथक मोठ्या प्रमाणात तैनात होऊन या चोरट्यांचा शोध घेत आहेत. माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रायगड जिल्ह्याचे पथक व नागोठणा पोलीस ठाण्याचे अधिकारी सचिन कुलकर्णी यांचा शोध घेत आहेत. लवकरात लवकर या चोरट्यांना पकडण्यात येईल असं सूत्राकडून समजते. जनतेलाही एक आवाहन करण्यात आलं आहे की आपलं मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावं. आपण कुठे बाहेर जात असाल तर दुसऱ्याला, शेजाऱ्याला सांगून लक्ष देण्याकरता सांगून जावं असं आवाहन पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी केलं आहे. काय परिस्थिती झाली होती? आपल्या घरातलं मौल्यवान वस्तू गेलेल्या, काय नेमका प्रकार घडला होता? माझे मिस्टर जेव्हा इथं आले झाडू न्यायला, तेव्हा हा आतून दरवाजा बंद होता आणि मग ते केल्याच्या नंतर मी आली आणि दरवाजा ठोकते ठोकते तर आतून कडी होती लावलेली आणि मग मी परत गेली. दिराला आवाज दिला, भाऊ भाऊ भाऊ. ते काही उठतच नव्हते. मग मी परत त्यांना सांगायला गेली की ते भाऊ उठतच नाही. मग ते आले पाठीमागच्या दरवाजाने आणि हा दरवाजा खुल्लाच होता. काय वस्तू वगैरे तुमच्या गेल्या काय? हो, अंगठ्या गेल्या, चैनी गेल्या, लहान मुलाची चैन गेली, दिराची चैन गेली, अंगठी गेली. पैसे वगैरे? हो, पैसे पण गेले. घरात फक्त माणसं होती का? माणसं कोणच नव्हती. ही लोक मुंबईला गेली. लग्नाला गेलेलो. लग्नाला गेलात मग घर बंद होतं? हां, म्हणजे मी शुक्रवारी गेली आणि हे रविवारी गेले. आता काय कोणाला अशी दुखापत वगैरे काय नाही. काहीच नाही. कारण की आम्ही डायरेक्ट सकाळी आलो 7:30 वाजता. तेव्हा कळालं की घरामध्ये असं काही गोष्टी घडल्यात म्हणून. हा ताई वगैरे होत्या ना, मग त्यांनी सगळं बघितलं. नंतर मग आम्हाला फोन केला की असं असं झालंय म्हणून. ते बंद कपाट सगळं फोडून? हा, ते सगळं त्यांनी फोडून हा वगैरे फोडला, तो फोडला, परत बारक्या पोराचा तिकडे पण तोडला, सगळं तोडून पलंग हे केला. म्हणजे बऱ्याचशा मौल्यवान वस्तू तुमच्या नेल्या. काय नाव तुमचं? माझं नाव मोनिका शिर्के आणि यांचं कल्याण शिर्की. काय कुठं कसं काय झालं ते? हे हा पण फोडला? ते फोडला गेला का? कुठं काय तोडलं तुमचं? हे बघा, इथे पण होतं. अच्छा, हे कपाट फोडलं गेलंय. याच्यामध्ये होते चोरांचे कपडे वगैरे होते ते त्यांनी सगळं आता अशा पद्धतीनं ह्या घरामध्ये घरफोड्या झालेल्या आहेत. कपाटातला ऐवज वगैरे नेलेला आहे.